आपल्याला काहीच अडचण नाही. ज्यांना तुमच्या संघटनेचं सदस्य व्हायचं नाही, त्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत तुम्ही ऐच्छिक संघटनेच्या किंवा द्विधा मनस्थितीमध्ये गटबाजीच्या भानगडीमध्ये ह्या प्रक्रियेला येता कामा नये. बालाजी पाटील चाकूरकरांचे, तुकाराम महाराजांचे काही वैयक्तिक काही विषयावर मतभेद जरूर आहेत. पण हे मतभेद प्रशिक्षणार्थ्यांच्या मुळावर येता कामा नये. म्हणून मी सगळे विषय मी आता बंद केलेले आहेत. मी सगळ्या विषयाला आता मी जुने जाऊ द्या मरणा लागूनी. आम्हाला तुकाराम महाराजाच्या समर्थकांनी कमरेखालच्या शिव्या दिल्या. त्याला तुकाराम महाराजांनी जरा थोडस आवरलं पाहिजे. ठीक आहे. आपण मागे काय झालं हा विषय आज चर्चेचा विषय न होता आपण पुढे काय करायचं. हो. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळून किंवा पुरून टाका, सावध ऐका पुढल्या हाका. हो ना. ही भूमिका घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून मी 4 पावलं 2 पावलं नाही 4 पावलं 10 पावलं मागे यायला तयार आहे. मी तर म्हणेन आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर कोणता असेल तर प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी नियमित रोजगाराचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सर्व नेतृत्वाच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आम्ही सर्व नेतृत्व एकत्र येऊन सुद्धा आज प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार मिळवून देऊत का, या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही कुणीही सक्षमपणे सांगू शकत नाही. त्याचं कारण सरकार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. हे नागपूरमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या झालेल्या बैठकीतून चर्चेतून आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्री सकारात्मक नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकत्र असून सुद्धा आपण न्याय मिळवू का नाही मिळवू हा प्रश्न असताना गटबाजीमध्ये कसं न्याय मिळवून देऊ शकतो. कारण तुकाराम महाराजालाही काही मानणारा वर्ग आहे आणि इतर नेतृत्वांनाही मानणारा काही वर्ग आहे. नेतृत्व कुणी कुणाचं मानावं हा विषय ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे. कुणाला कोणता हिरो आवडतो, कुणाला कोणती हिरोईन आवडते हे ज्याची त्याची चॉईस आहे. तसं नेतृत्व सुद्धा कोणतं नेतृत्व कुणाला आवडावं हा प्रशिक्षणार्थ्यांच्या आवडीचा चॉईस आहे. तो त्यांचं स्वातंत्र्य ते अबाधित असलं पाहिजे या मताचा मी आहे. काही लोक मला चॉईस करत असतील, काही लोक तुकाराम मिळाल्याबरोबर जे लढ्यात नव्हते ते लाईन मध्ये अगोदर होते रिजॉईनिंग साठी. तुम्हाला नोकरी पाहिजे आणि लढाई नको, कसं होईल. त्यामुळं तुमच्यातला पुरुषार्थ जागा करण्याची वेळ आलेली आहे असं माझं मत ठरलेलं आहे. त्यामुळं तुमच्यातला पुरुषार्थ जागा करा आणि या सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी आपण जे नेतृत्व 2 दिवसामध्ये निर्णय घेणार आहे आंदोलनाचं, त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय करा. अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून करतोय. भाषण खूप झालेत. आता ही वेळ भाषण करण्याची नाही आहे. आता लढण्याची वेळ आहे. आणि आपला हा अंतिम लढा आपणाला आक्रोश आपणाला रस्त्यावर उतरून दाखवावाच लागेल. कायद्याच्या भाषेमध्ये. कायदा मोडून तोडून नाही करायचं. तुमच्या आयुष्याचं वाटोळं आम्हाला नाही करायचंय. म्हणून प्रशिक्षणार्थी भावानो, आपण संख्येनं मोठ्या जर रस्त्यावर उतरू तर आपल्यावर गुन्हेही दाखल होणार नाही.